हे प्रभु, शुभम भवतु। प्रभु, साक्षात आपण? होय, मुद्दामच आलो आहे तुला भेटायला। राजपुरोहित, तुझ्यावर आता एक मोठी जबाबदारी येणार आहे। प्रभु, राजपुरोहित म्हणून जे जे शक्य आहे ते मी माझ्या परीने करतो आहे आणि ह्यापुढेही करेन। पण त्या व्यतिरिक्त आणखीन माझ्याकडून काही अपेक्षित आहे का? म्हणजे माझ्याकडून कार्यात काही उणीव राहते का? कृपया मला सांगावे। नाही, तू कुठेही कमी पडत नाहीस। आता या राज्याचा राजा विक्रमादित्य जर या राज्यात नसेल तर तुला तुझ्या जबाबदाऱ्या वाढवाव्या लागतील। राजा नसेल म्हणजे? नसेल म्हणजे तो जिवंत असेल पण या राज्यात नसेल। प्रभु, हे काय कोड आहे? राजपुरोहित, मी तुला अत्यंत महत्वाची आणि गुप्त गोष्ट सांगणार आहे, ज्याची कल्पना श्री महादेव आणि पार्वती यानंतर फक्त तुला असणार आहे। कोणती गोष्ट प्रभु? मी विक्रमाच्या राशीत प्रवेश केला म्हटल्यावर मला माझे कार्य करणे आलेच, म्हणून मी त्याच्यावर एक जाळे टाकले आहे आणि त्या जाळ्यात तो पुरता अडकलेला आहे। एवढं मोठं राज्य उभा करणाऱ्या त्याला स्वतःच्याच राज्यातून जावं लागणार आहे, अगदी सीमेपार, आणि तो क्षण कधीही येऊ शकतो। परंतु प्रभु, हे असे का? ही अशी वेळ काय येणार आहे? तू माझा भक्त आहेस आणि तू तुझं कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करतो आहेस, पण विक्रमाचं तसं नाही। या राज्यातील सगळी सुख त्याच्या पायाशी लोळण घेत आहेत। मी त्याच्या राशीत आलो आहे हे त्याला माहित आहे, पण मी त्याच्या राशीत आल्यानंतर नेमकं काय करतो, कसं करतो हे त्याला ठाऊक नाही, आणि त्याचा प्रत्यय त्याला येणार आहे। क्षमा असावी प्रभु, मला माझ्या मनातलं बोलण्याची अनुमती द्यावी। मी आपल्याला काही उपदेश द्यावा इतकी माझी योग्यता नाहीये, परंतु माझे म्हणणे आपण एकदा ऐकून घ्या। तुझ्या मनात जे काही असेल ती निसंकोचपणे बोल, कसलीही भीती बाळगू नकोस। हे प्रभु, आपण आपल्या निर्णयाचा एकदा पुनर्विचार करावा। मी पुनर्विचार करावा असे तुला का वाटते आहे? प्रभु, मी विक्रमादित्य महाराजांना त्यांच्या बालपणापासून अत्यंत निकटतेने ओळखतो। ते प्रजेचे कल्याण करणारे आहेत व ते ज्ञानी आहेत। विक्रमादित्याकडे जे ज्ञान आहे असे त्याला जे वाटते ते ज्ञान नसून निव्वळ माहिती आहे। ज्ञान ही खूप वेगळी गोष्ट आहे। त्याच्या अर्धवट ज्ञानातून त्याने माझा अवमान केला आहे आणि त्याचे मूल्य त्याला चुकवावे लागणार आहे। प्रभु, आपण सर्व ज्ञानी आहात। आपण जे ठरवले आहे ती आपली लीला आहे, त्यावर काही बोलण्याची माझी योग्यता नाही। जे आपण ठरवले आहे ते घडणार आहेच। अगदी, तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला ही गोष्ट सांगितली आहे। हा आघात फक्त तू सहन करू शकतोस, इतरांच्या दृष्टीने हा आघात खूप मोठा आहे। विक्रमादित्याला मी या राज्यातून घेऊन गेल्यानंतर या राज्यात सगळी परिस्थिती डळमळीत होणार आहे। विक्रमादित्य महाराज राज्यात परत कधी येणार प्रभू? हा प्रश्न तू मला विचारतो आहेस त्याचे मला आश्चर्य वाटते आहे। मी समजलो नाही। एकदा का मी राशीत आलो की मी संथपणे राहतो आणि त्याचा काळ तुला निश्चितपणे माहित आहे। म्हणजे 7.5 वर्ष? होय, हा काळ प्रचंड मोठा आहे।
ह्या सगळ्याला काही पर्याय नाही का प्रभू? नाही, हाच योग्य मार्ग आहे. 7.5 वर्ष तो परत येणार नाही. मी त्याला घेऊन गेलो की पुढची 7.5 वर्ष ही उज्जैन नगरी पोरकी होणार. देवा, ह्या अशा पोरक्या राज्याचा शत्रू विध्वंस करतील? नाही, तू इथे एकटा नसणार. साक्षात श्री महांकाळ आणि तुळजाभवानी देवी या राज्यात प्रस्थापित झाले आहेत. तुझ्या एकट्यावर या राज्याचा भार असेल असे नाही, पण तुला मनुष्य रूपात इथला भार सांभाळावा लागेल. परंतु या प्रवासाचा अंत महाराजांच्या उत्कर्षात व्हावा एवढीच इच्छा आहे. होईल, पण त्यासाठी माझी एक अट आहे. कोणती अट प्रभू? मी तुला सांगितलेली गोष्ट अत्यंत गुप्त गोष्ट आहे. ती कोणालाही कळता कामा नये. अर्थात श्री महादेव आणि देवी पार्वती यांच्या व्यतिरिक्त अवघ्या विश्वामध्ये ही गोष्ट फक्त मला माहिती आहे. ह्याचं महत्व मी जाणतो. पण मी परीक्षा पाहत असतो. कठोर काळामुळे एखादा क्षण असा येऊ शकतो ज्या क्षणी तुला वाटेल की याबद्दल कोणाला तरी सांगावे. पण या मोहात पडलास तर ध्यानात ठेव, तू माझा उपासक आहेस. मी ज्या तत्वांचा पुरस्कर्ता आहे हे तुला ठाऊक आहे. अनावधानाने जरी तुझ्या मुखातून याबद्दल काही बाहेर पडले तर त्याचे परिणाम भयंकर होतील. जे लोक सत्यवचनी आहेत ते मला प्रिय आहेत, पण तू असत्य वागलास तर तुझ्याही राशीत मला प्रवेश करावा लागेल. प्रभू, मला त्या परिणामांची कल्पना देखील करायची नाहीये. आपण निश्चिंत असा. माझी जिव्हा झडेल, पण हे सत्य माझ्या वैखरीतून बाहेर पडणार नाही. ठीक आहे, लवकरच या राज्यात माझी दशा काय आहे हे दिसेल. देवा, राजा विक्रमादित्य यांनी माझ्याकडे काही मार्गदर्शन मागितले तर? राजपुरोहित म्हणून तू त्याला मार्ग दाखवू शकतोस. त्याचे अहित होण्यापासून तू त्याला थांबवण्याचा प्रयत्नही करू शकतोस. फक्त सत्य काय आहे हे त्याला कळू देऊ नये. कदापि नाही प्रभू. शुभम भवतु. हे शनिदेव, तुम्ही विक्रमादित्याच्या राशीमध्ये प्रवेश जरी केला असला तरी तुमचे हे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. राजा विक्रमादित्याचे या सिंहासनावर आरूढ होणे निश्चित आहे. त्यासाठीचे प्रयत्न मी अजून सोडलेले नाहीत. जोपर्यंत राजा विक्रमादित्य या सिंहासनावर बसून राज्य करत नाही तोपर्यंत माझ्या प्रयत्नात मी तसूभरही कमी पडू देणार नाही. तुम्ही स्वतः शनिदेव या घटनेचे साक्षीदार असाल. विक्रमा, आम्हाला तुझे दुःख समजते आहे. आपला अश्वमणी आता नाही राहिला आणि तात्काळ तुला एका दुसऱ्या अश्वाची नितांत गरज आहे. तू त्याच चिंतेत आहेस हे आम्हाला कळते आहे. मला काय करावे काय सुचत नाहीये. हे बघ विक्रम, तू याची चिंता करू नकोस. तामलिंदापुरीला भेटीसाठी जाण्याची जी तिथी ठरली होती ती तिथी आता जवळ आली आहे.
त्यांच्याकडून आपल्या संदेशाला अजून उत्तर आलेले नसले तरी आपण मात्र ठरलेल्या तिथीला भेटीसाठी जाऊ. होय, आपल्याला प्रस्थानाची तयारी करायला हवी. मी प्रधानजींना सगळी यथोचित तयारी करायला सांगते. विक्रमा, तू इतका शांत का आहेस? आम्ही इतकं तुझ्याशी बोलत आहोत, पण तुझं आमच्या बोलण्याकडे अजिबात ध्यान नाहीये. हे बघ विक्रम, आपली आणि राजा चंद्रसेन यांच्या परिवारासोबतची भेट होणं अत्यंत आवश्यक आहे. भेटीची तिथी टळायला नको. पिताश्री, आपल्याला एका अश्वाची गरज आहे. त्या अश्वाचा शोध अजून संपलेला नाही. मला जसा अश्व अपेक्षित आहे तसा अश्व अजून सापडलेला नाही. पण मग प्रधानजींना आपण तसा आदेश देऊन ठेवू. आपण तामलिंदापूरहून परत येईपर्यंत अश्व मिळाला तर ठीक, नाहीतर परत आल्यावर आपण अश्वाचा शोध घेऊ. माझी अशी इच्छा होती की त्यांच्या भेटीसाठी अश्व सोबत घेऊन जावं. हे बघ विक्रमा, आपण जायच्या आधी हवा तसा अश्व मिळाला तर घेऊन जाऊ, अथवा आल्यावर हा प्रश्न सोडवू. भेटीची तिथी उलटून जायला नको. आधीच मुळात खूप कमी दिवस उरले आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणतात तसं करूया. मी प्रधानजींना तयारी करण्याचे आदेश देतो. आपण ठरवलेल्या तिथीलाच त्यांना आपण भेटूया. विक्रमा, विक्रमा, तू आमची साधना केली आहेस म्हणून आम्ही 64 योगिनी तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. आजपर्यंत तू आमची ज्या भक्तिभावाने साधना केली आहेस त्यानुसार आम्ही तुझे सहाय्य करण्यास येतो आहोत. तू तुझ्या राज्यात न्यायदान करत असताना तुला अचूक न्यायदान करता यावे म्हणून दिव्य दृष्टीने आम्हाला जे सत्य दिसतं आहे ते आम्ही तुला सांगू. जे कधीही कोणाला ऐकू जाणार नाही ते फक्त तुलाच ऐकू येईल. तू आमची अत्यंत निष्ठेने साधना केली आहेस, त्यामुळे आम्ही फक्त तुलाच दिसणार आणि आमचे बोलणे फक्त तुलाच ऐकू येणार. हे 64 योगिनींनो, मी खऱ्या अर्थाने आज धन्य झालो आहे. हे विक्रमा, आम्ही जे म्हणतो आहोत ते अगदी सत्य आहे आणि त्याचा प्रत्यय तुला लवकरच येईल. शनिदेव यांची 7.5 माझ्यावर असून देखील अशा शुभ घटना घडत आहेत. आई तुळजाभवानी देवी इथे आल्या आणि आता तुम्ही साक्षात प्रकट होऊन मला हा दृष्टांत दिला. मला अजून कशाचीही अपेक्षा नाही. आपण आता न्यायदान करताना नेहमी माझ्यासोबत असणार आहात. मला अजून काय हवे आहे? आपणास माझा शतशः प्रणाम. प्रणाम महाराज. प्रधानजी, काही विशेष? तसे विशेषच आहे. आपल्या राज्यात आणि राजवाड्यात सारं काही अलबेल आहे ना? होय महाराज, आपल्या राज्यात आणि राजवाड्यात सारं काही अलबेल आहे. परंतु एक आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय अशी एक घटना घडली आहे. त्याचाच निरोप घेऊन मी तातडीने आपल्याकडे आलो. आजकाल माझ्या आयुष्यात सारेच काही अकल्पनीय घडते आहे. आता त्यात काय विशेष? महाराज, याआधी आपल्या राज्यात असे कधी घडले नव्हते. असे घडले तरी काय?
महाराज, आपल्या राज्यामध्ये एक सिंहासन प्रकट झाले आहे. काय? सिंहासन प्रकट झाले? होय महाराज. सुरुवातीला वाटलं ती शिळा आहे, परंतु नीट पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की ते सिंहासन आहे. आपण स्वतः याची शहानिशा करावी म्हणून मी तातडीने हा निरोप घेऊन तुमच्याकडे आलो. हे सिंहासन नेमके कोणाचे आहे, काही समजले? नाही महाराज, याबद्दल कोणालाच काही कल्पना नाही. चला. गुरुदेव, मी विक्रमाच्या राशीत प्रवेश केला म्हटल्यावर मला माझे कार्य करणे आलेच. एवढं मोठं राज्य उभा करणाऱ्या त्याला स्वतःच्याच राज्यातून जावं लागणार आहे, अगदी सीमेपार. मी तुला सांगितलेली गोष्ट अत्यंत गुप्त गोष्ट आहे. ती कोणालाही कळता कामा नये. अनावधानाने जरी तुझ्या मुखातून याबद्दल काही बाहेर पडले तर तुझ्याही राशीत मला प्रवेश करावा लागेल. गुरुदेव. राजन, आपण शुभम भवतु. गुरुदेव, आपण गहन विचारात होतात असे वाटले. मी आपले ध्यान भंग तर केले नाही ना? नाही राजन, मी डोळे उघडले आणि मला आपले ललाट दिसले. काहीतरी विलक्षण घडणार आहे. गुरुदेव, घडणार आहे नव्हे, घडले आहे. काय घडले आहे? होय गुरुदेव, त्यासाठीच मी आपली मुद्दाम भेट घेण्यासाठी आलो आहे. राजन, काय घडले आहे हे मला सांगावे. गुरुदेव, मी 64 योगिनींचे ध्यान केले. त्यांनी माझ्यावर प्रसन्न होऊन मला दृष्टांत दिला. त्या मला न्यायदानासाठी मदत करतील असं आश्वासन दिलं आहे. अप्रतिम. हे असं घडणं अलौकिकच आहे. गुरुदेव, आणखी एक गोष्ट अलौकिक घडली आहे. एकाच वेळी अशी कोणती घटना घडली? गुरुदेव, राज्यातील एका टेकडीवर एक सिंहासन प्रकट झाले आहे. सिंहासन प्रगट झाले? राजन, तुर्तास तरी ह्याविषयी मला काही बोलता येणार नाही. मीच संभ्रमात पडलो आहे. एका बाजूला शनी महाराजांनी तुमच्या राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि दुसरीकडे 64 योगिनींनी तुम्हाला दृष्टांत द्यावा, भूमीतून सिंहासन वर यावे. ह्या सगळ्या मागे फार मोठा संकेत आहे राजन. मग त्या सिंहासनाचं काय करावे गुरुदेव? राजन, याचा अर्थ ते सिंहासन आपल्यासाठी आहे. त्याचे साग्र संगीत पूजन करा. यापुढे त्याच्यावर बसून न्यायदान करा. आपल्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही. जशी आपली आज्ञा गुरुदेव. प्रणाम. विक्रमादित्य, मला माहित आहे की ते सिंहासन इंद्रदेवांनी बाहेर काढलं आहे आणि ते कशासाठी तेही मला समजत आहे. पण एक आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते मला तुझ्या राशीत येण्यापासून अडवू शकत नाही.